आणि ठाणे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठं धक्कातंत्र वापरण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते। मतांची गोळाबेरीज वाढून भाजपवर मात करण्यासाठी हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला शिवसेनेत विलीन करण्याचा प्रयत्न शिंदेंकडून सुरू असल्याची माहिती। या नवीन राजकीय समीकरणामुळे बवियाचे माजी आमदार क्षितिज ठाकूर यांची एंट्री होण्याची दाट शक्यता आहे। मात्र एकीकडे ठाणे विधान परिषदेची जागा शिवसेनेकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला, पण प्रमुख दावेदार रवींद्र फाटक यांना उमेदवारी मिळणार की ठाकूर सोबत आले तर त्यांना ही विधान परिषद द्यायची, असं धर्मसंकट शिंदेंसमोर आता असणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून लवकरच अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती आहे, त्यामुळे आता नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। दिल्ली दौऱ्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्पष्टीकरण। एनडीए सोबत असल्यानं दिल्लीला एनडीएच्या नेत्यांना भेटणारच। 2 दिवसांपूर्वी शिंदे दिल्लीला गेल्याच्या चर्चा होत्या, त्या पार्श्वभूमीवर ही अचानक झालेली भेट लक्षवेधी ठरली। पंकज दळवी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। पंकज, इकडे विधान परिषद निवडणुका, दुसरीकडे महायुतीतली अंतर्गत धुसफूस आणि अचानक झालेली ही शहांबरोबरची भेट, काय अर्थ आहे? प्रसन्न सर, या सगळ्या गोष्टींमध्ये बरेच अर्थ दडलेले आहेत। एकनाथ शिंदे यांचं विधान आपण ऐकलं, ऑफ द रेकॉर्ड जरी त्यांनी म्हटलं असं तरी एनडीएच्या नेत्यांना का भेटायला जाऊ? उद्या कांद्याच्या प्रश्नासंदर्भातल्या एका बैठकीसाठी एकनाथ शिंदे पुन्हा दिल्लीला जाणार आहेत। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अनेक मंत्री असतील, त्यामुळे उद्या सुद्धा अमित शहा यांच्याशी या बाबतीमध्ये महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे। हा एक भाग झाला। आता ठाणे पालघर विषयी बोलायचं झालं तर ठाणे पालघरमध्ये एकनाथ शिंदे धक्कातंत्राच्या तयारीत आहेत। भाड्यामध्ये जेव्हा पहिल्या टर्मला निवडणुका झाल्या होत्या तेव्हा शिवसेनेची ताकद होती, मात्र आता 2024च्या निवडणुकीनंतर भाजपाचे 444 आहेत, शिंदेच्या शिवसेनेचे 346, जवळजवळ 98 मतांचा फरक जो आहे तो इथे आहे। बहुजन विकास आघाडीकडे 71 नगरसेवक आहेत। इतर जोडगोळी सगळी करून एकनाथ शिंदे तिकडे आपली ताकद वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करतायत। पहिलं तंत्र ते वापरतायत ते क्षितिज ठाकूर यांची घेतलेली भेट। क्षितिज ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी मोठं प्रस्थ आहे, ताकद आहे, त्यांना विलिनीकरण जर का केलं किंवा त्यांना आपल्यासोबत घेतलं तर थेट 71 मतांची वाढ होते आणि त्या भागावरती असलेलं मतांच्या पलीकडे जाऊन त्यांची असलेली ताकद ते एस्टॅब्लिश करू पाहत आहेत। त्यामुळेच ठाकूर फॅमिलीला बहुजन विकास आघाडीला ते जवळ घेण्याचा प्रयत्न करतायत। मात्र असं म्हटलं जातंय की भाजपाकडून त्यांना ठाणे भाजपाचं समर्थन आहे, मात्र ते खरंच आहे काय तितकंच महत्त्वाचं, कारण भाजपा या निवडणुकीमध्ये एक जागेवरती लक्ष ठेवून, एक आमदारावरती लक्ष ठेवून, एक मतदारावरती लक्ष ठेवून, तिकडच्या गणितांवरती लक्ष ठेवून, त्यामुळे ठाणे पालघर सारखा राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा असलेला भाग भाजपा सोडेल का? बहुजन विकास आघाडीला सोबत घेऊन धक्कातंत्र दिलं जाईल का? हे महत्त्वाचं आहे। यासोबतच एक सांगू शकतो प्रसन्न सर, एक महत्त्वाचा मुद्दा यातून रिफ्लेक्ट होतो, तो म्हणजे 2029ची जी निवडणुकांची पहाट असणार आहे त्याच्या क्षितिजावरती वेगवेगळे रंग असतील, प्रत्येक रंग वेगळा लढेल, प्रत्येक झेंडा वेगळा लढेल, म्हणजे पक्ष वेगळा लढेल अशी शक्यता वर्तवली जाते राजकीय वर्तुळात। त्याची सुरुवात आहे का असंच आपण म्हणू शकतो। पंकज, अतिशय महत्त्वाच्या घडामोडी सुरू आहेत, पाहूयात आगे आगे देखो होता है क्या। धन्यवाद तुम्ही दिलेला माहिती।